आमची संस्था स्वस्तिक श्री त्रिवेणी फाउंडेशन आणि आमच्यासोबत आहे जनकल्याण ग्रुप, दोघे मुंबईच्या संस्था आहे. यांच्या दोघांच्या एकत्र प्रयत्नाने गोकुलम गोरक्षम संस्था अमरावतीला आहे, तिथे निशुल्क पशुचिकित्सा शिबिर आयोजित केलेले आहे. त्या गोशाळेत 1000च्या वरती गोशाळा आहेत. तिथे सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया निशुल्क केल्या जातील. त्यानंतर बंध्यत्वावर उपचार केले जातील आणि इतर जनावरांना सगळ्यांना ट्रीटमेंट केली जाईल. हे शिबिर निशुल्क असल्यामुळे कोणतेही चार्जेस घेतले जाणार नाही आणि पशूंना जे घेऊन येतील त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली आहे आणि पशूंना चाऱ्याचीही व्यवस्था केलेली आहे. त्याची गोशाला आहे, गोशालामध्ये जे गाय आहे त्यांना काय काय सुविधा आहे, आणखी तुम्ही काय पुरवणार? गायींसाठी त्यांचं संवर्धन कसं होईल आणि आरोग्यदायी कशा राहतील यासाठी त्यांना विटॅमिन्स, टॅप्सूल जसे मानवी जीवनात वापरतो त्या प्रकारचं त्यांनाही ट्रीटमेंट देणार आहे. हे मनुष्यबळ जे डॉक्टर्सची टीम आहे आणि सगळे यंत्रणा आहे, काय मुंबईमध्ये जाणार आणि वेगवेगळे ठिकाणी? हा, नक्कीच टीम असल्याशिवाय काम होणारच नाही. त्यासाठी अमरावती डॉक्टर मुरके आहेत, डॉक्टर गिरी आहे, त्यानंतर महाराष्ट्र पशु विज्ञान विद्यापीठ नागपूर इथून डॉक्टर उपाध्याय आणि त्यांची टीम उपस्थित राहणार आहे. जे अंतिम वर्षाला आहेत ते सगळ्या त्यातील काही विद्यार्थ्यांना डॉक्टर उपाध्याय सोबत घेऊन येतील आणि ते सगळे ट्रीटमेंट करणार. त्यांनी काय काय रोगावर त्या उपचार करणार आहे त्यांच्याबद्दल पशूंमध्ये खास करून जे प्रॉब्लेम येत असतात ते डोळ्यांचा, शेपटीचा, शिंगाचा, कॅन्सरचा रोग असतो, त्यानंतर हर्नियाचा प्रॉब्लेम असतो, पोटात काहीतरी खाणं येतं प्लॅस्टिक वगैरे त्यामुळे त्यांचे पोट फुगत जातात. तसंच काही प्राण्यांमध्ये, सस्तन प्राण्यांमध्ये बंध्यत्व उपचार असतं, गर्भ तपासणी असतं. हे सगळ्या ज्या ट्रीटमेंट आहेत ह्या डॉक्टरांकडून केल्या जातील आणि त्याच्यावर उपचारही केले जातील. आणखी काही गौशाला जर तुम्हाला संपर्क साधणार ह्याविषयी उपचारात सहयोगासाठी त्याच्याबद्दल काय सांगणार तुम्ही? इतर ज्या ज्या संस्था येतील त्यांच्यासाठी वर्षातून एकदा आम्ही कार्यक्रम करणारच. फक्त जे पशूंची संख्या आहे ती मोठी असली पाहिजे जेणेकरून कार्यक्रम करताना आणि येणाऱ्या डॉक्टरांना सुविधा राहील. खास करून पशूंमध्ये 3 प्रॉब्लेम येत असतात. पहिला प्रॉब्लेम असतो की रस्त्यावर चालताना बरं कोणी काठी मारतं, ट्रक वगैरे मारतात, त्यामुळे ते फ्रॅक्चर होतात. त्यांच्यावर त्यांचा मालक लवकर उपचार करत नाही किंवा काही जनावरं असतात त्यांच्यावर उपचारच होत नाही. त्यांना आपण सगळ्यांना फ्री ट्रीटमेंट करणार आहे. त्यासाठी लोकांना आवाहन करेल की जे जखमी झालेले त्यांना घेऊन या. तसेच ज्या गायी आहे आता म्हाताऱ्या झाल्या, दूध देत नाही, लोक सोडून देतात, अशा गायींना पण आपण उपचार करणार आहोत. जनताला काय संदेश देणार मीडियाच्या माध्यमातून? मीडियाच्या माध्यमातून आम्ही हेच सांगू शकतो की गोपालन एक पवित्र कार्य आहे आणि या कार्यासाठी तुम्ही पण नेटाने पुढे या आणि गायींच्या संवर्धनासाठी, जनावरांच्या संवर्धनासाठी पुढे या. आपण जर इतिहासात गेलो तर सगळ्या ठिकाणी गायींना खूप महत्त्व दिलेलं आहे. वेदांमध्ये, पुराणांमध्ये, पूजापाठमध्ये सगळ्या ठिकाणी गायींच्या शेण, गोबऱ्या, गोमूत्र यांना महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणून गोपालन करणं हे आवश्यक आहे.